नमस्कार। मी आज तुम्हाला महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराची संपूर्ण माहिती सांगत तेथील सर्व ठिकाणे दाखवणार आहे। हे आहे भवानी मंडपात प्रवेश करण्यासाठी भव्य असे प्रवेशद्वार। आतमधून हेच प्रवेशद्वार भव्य दिव्य आकर्षक दिसते। इथून आत गेलो की समोरच भवानी देवीचे मंदिर दिसते आणि इथून आत आपण प्रथम भवानी देवीचे दर्शन घेऊ आणि मंदिरातील मूर्ती कलाकृती पाहू। चला आता आपण भवानी मंदिरात प्रवेश करत आहोत। हे जे तुम्हाला समोर लाकडी झाकण दिसत आहे याचा एक इतिहास आहे। येथून भुयारी मार्ग आहे जो इथून पन्हाळापर्यंत जातो असा एक इतिहास आहे, ज्याचा उपयोग शिवाजी महाराज युद्ध काळात छुप्या मार्गासाठी करत होते, पण आता सध्या पडझड झालेली आहे। हे पहा किती सुंदर मूर्ती आहे। चला दर्शन करून घ्या। आणि येथेच शाहू महाराज स्मारक उभारण्यात आले आहे आणि आठवण म्हणून स्मारकामध्ये शाहू महाराजांनी शिकार केलेले प्राणी अजूनही ठेवलेले आहेत। वाघ, हरिण, चित्ता, गवारेडा आहे। हा आहे कासव चौक। अजूनही अनेक कासव आपल्याला इथे दिसून येतात। आता आपण महालक्ष्मी मंदिराकडे जाऊ। कोल्हापूरची महालक्ष्मी, ज्याला अंबाबाई म्हणून ओळखले जाते, हे मंदिर कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे आणि देवी महालक्ष्मीचे निवासस्थान आहे। मंदिराचा इतिहास सुमारे 1200 वर्षापूर्वीचा आहे। आता आपण पूर्व प्रवेशद्वारातून दर्शन रांगेत उभे आहोत। या रांगेतून आपण गाभाऱ्यापर्यंत दर्शन घेऊ शकतो। कितीही गर्दी असली तरी दर्शन व्यवस्थित होते। ही व्यवस्था इतकी सुंदर आहे की प्रत्येकाला दर्शन हे घडते। मंदिराचा इतिहास सुमारे 1200 वर्षापूर्वीचा आहे। शिलालेखानुसार मंदिर चालुक्य राजवंशाच्या काळातील म्हणजे 7व्या शतकात बांधले गेले। या मंदिराची रचना इतकी सुंदर आहे आणि अप्रतिम आहे की शब्द पण अपुरे पडतील। प्रत्येक दगडाची रचना इतकी सुंदर आहे की पाहताना डोळे दिपून जातात। दर्शन घेतल्यावर महालक्ष्मीचे दर्शन घेतले तरच तिरुपतीचे दर्शन पूर्ण झाले असे मानले जाते।
पहा किती सुंदर आणि भव्य दिव्य कलाकृती आहे आणि अशी भव्य कलाकृती त्या काळी बनवणे म्हणजे एक आश्चर्यच आहे। हे पहा, आपण आता महालक्ष्मी मंदिरात प्रवेश करणार आहोत। त्याआधी येथे साक्षी गणपती आहे। या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या बाजूला वरच्या मजल्यावर मातृलिंग म्हणजे महादेवाचे मंदिर आहे। हे मंदिर वर्षातून 3 वेळाच उघडले जाते। महालक्ष्मी मंदिरातील हे मंदिर खास आणि रहस्यमय ठिकाण आहे। हे इतके अपरिचित आहे की कोल्हापुरातील 90% लोक या ठिकाणी गेलेलेच नाहीत। हे मंदिर फक्त श्रावण सोमवारी आणि महाशिवरात्रीलाच उघडते। मंदिरामध्ये फोटो व्हिडिओ शूटसाठी सक्त मनाई आहे, त्यामुळे थोडंफार आत शूट घेतलं नाही। मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आम्ही आतमध्ये शूट घेतलं नाही। मंदिर आतमधून इतकं अप्रतिम आणि सुरेख आहे की आम्ही त्याची रचना शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही, कारण रचनाच इतकी अप्रतिम आहे की शब्द अपुरे पडतात। आत गेल्यावर महाकाली मंदिर, श्री गणपती मंदिर, श्री यंत्र मंदिर, पालखी इत्यादी आपल्याला बघायला मिळतं। त्यानंतर पितळी दरवाजा आहे। पितळी दरवाजाच्या आत गेलं की आपली श्री महालक्ष्मी विराजमान आहे। दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला श्री महालक्ष्मीची मूर्ती आहे। असे मानले जाते या मूर्तीचे महात्म्य ही मूळ मूर्ती इतपतच आहे। जेव्हा जास्त गर्दी असते तेव्हा या मूर्तीचे दर्शन घेऊ शकता। हा आहे पश्चिम महाप्रवेशद्वार आणि मंदिराची रचना अशी केलेली आहे की मंदिरातील मूळ मूर्तीचे दर्शन इथूनही घडते। आणि जेव्हा किरणोत्सव असतो तेव्हा सूर्याची किरणे आपोआप मूर्तीला स्पर्श करतात आणि हा किरणोत्सव पाहण्यासाठी मंदिरात फार गर्दी असते। पुढे गेल्यावर श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे। या गणपतीची सोंड उजव्या बाजूला आहे। इथे श्री गुरुदेव दत्तांचे मंदिर आहे। आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मंदिरात दत्ताची आकर्षक व सुंदर पूजा बांधली होती। आता उत्तर प्रवेशद्वाराच्या शेजारी काही दिवसापूर्वी खोदकाम करतेवेळी मणिकर्णिका कुंड निरीक्षणास आले आहे, ज्याचे खोदकाम पुरातन खात्याच्या निरीक्षणामध्ये सुरू आहे। इथे माझी मुलगी सानवी इतकी आनंदाने मनमोकळेपणाने बागडत होती। हा माझा मुलगा प्रणव, हाही तिच्यासोबत खेळत होता। आता उत्तर प्रवेशद्वाराच्या शेजारी अनेक मंदिरे आहेत। नवग्रह मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, साईबाबा, श्री स्वामी समर्थ, राधाकृष्ण मंदिर, दशावतार मंदिर, श्री प्रभू रामचंद्रांचे मंदिर, हनुमान मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत। इथे आल्यावर संपूर्ण काशी दर्शन होतं असे म्हणतात।
कोल्हापूरची महालक्ष्मी ही देवी दुर्गा आणि लक्ष्मीचे रूप मानले जाते। ती करवीर निवासिनी अंबाबाई म्हणून ओळखले जाते। अंबाबाई हे आदराचे आणि मातेचे प्रतीक आहे आणि हे मंदिर 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे। कधी कोल्हापूरला आला तर नक्कीच अंबाबाईचे दर्शन घ्यायला विसरू नका। आता आपण दक्षिण प्रवेशद्वाराकडे जाऊ। तिथं विष्णू, खंडोबा, गजानन महाराज, शनिदेव मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत। दक्षिण प्रवेशद्वाराच्या शेजारी श्री अतिबलेश्वर मंदिर आणि त्याच्याच बाजूला श्री सिद्धिविनायक मंदिर आहे। आता इथून बाहेर पडल्यावर दक्षिण प्रवेशद्वाराच्या समोर 4 व्हीलर पार्किंग आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका।